नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे आपलं आमच्या युट्यूब चॅनलवर. स्पर्धा परीक्षेमध्ये वारंवार विचारताना हा प्रश्न आहे, मी तुमच्यासाठी आज घेऊन आलो. बघा एकदा, एका मंदिरात 80 पायऱ्या आहेत. प्रत्येक पायरीवर त्या पायरीच्या क्रमांका एवढी नारळ ठेवली तर एकूण किती नारळ लागतील? काय म्हटलंय? एक मंदिर आहे. एका मंदिरात काय म्हटलंय? 80 पायऱ्या आहेत. पायऱ्या दाखवल्या आपल्याला, अशा 80 पायऱ्या आहेत. पायऱ्या 80 आहेत. प्रत्येक पायरीवर काय म्हटलं आहे? त्या क्रमांका एवढी नारळ ठेवली. म्हणजे पहिल्या, आता इथून समजा सुरुवात केली आपण पायरी, इथे 1 नारळ, दुसऱ्या पायरीवर 2 नारळ, तिसऱ्या पायरीवर 3 नारळ, चौथ्या पायरीवर 4, अशा किती 80 पायऱ्या आहेत. नारळ ठेवली तर एकूण किती नारळ लागतील असा आपल्याला प्रश्न आहे. आता हे आपण काढत बसणार आहे काय किती नारळ? नाही, मी सोप्या सूत्राच्या तुम्हाला समजून सांगणार आहे. एकदम बरोबर लक्ष देऊन बघा. काय म्हटलं आपल्याला? एका मंदिरात, सूत्र बघा, काय सूत्र आहे? सूत्र लक्षात ठेवा बरोबर. एन म्हणजे काय होते? संख्या, एकूण संख्या, बरोबर आहे. एन अधिक 1 भागेला 2, हे सूत्र लक्षात ठेवा. सूत्र जर लक्षात नाही राहिलं तर तुम्ही हे जी संख्या दिली आहे पायऱ्या 80 आणि त्याच्या पुढची संख्या घ्यायची गुणाकार करून, त्या समजा सूत्र लक्षात नाही राहिलं तर. बघा आता काय म्हटलंय? एन म्हणजे तुम्हाला वाटेल की एन म्हणजे काय होते? पहा, एन म्हणजे एकूण पायऱ्या. एन बरोबर काय झालं? एकूण पायऱ्या किंवा एकूण संख्या, काही पण दिलं राहते. एकूण पायऱ्या किंवा एकूण फुले, काही पण असेल ते आपण एन बरोबर पकडायचे, बरोबर आहे. बघा आता एन म्हणजे काय घेतलं आपण? काय दिलं आपल्याला? 80 पायऱ्या दिल्या आहे. कंसामध्ये परत 80 अधिक 1 भागेला 2 झालं. मग 80 इथं काय? 80 अधिक 1, इथं काहीच कंस आहे, कंसाच्या इथे काहीच नाही म्हणजे कोणतं सिंबल येणार? गुणेला 81 भागेला 2. इथं 2 ने 80 ला भाग जातो. बे एक बे, बे चौक 8, हा 0 इथे लिहा. 40 बरोबर काय आलं? 40 गुणेला 81. 40 गुणेला 81 करा. 1 0 0, 1 4 4, 8 0 0, 8 चौक 32, 4 2 3240. किती आलं उत्तर आपलं? 3240 नारळ लागतील. किती नारळ लागतील? 3240. बघा किती सोपे आहेत. मी तुम्हाला उत्तर काढून दाखवलं. काही कठीण आहे. तुम्ही काय करता? प्रश्न वाचला की तुम्ही घाबरून जाता. काही घाबरून जायचं कारण नाही, लक्षात ठेवा. काही घाबरून जायचं कारण नाही विद्यार्थी मित्रांनो. फक्त सूत्र लक्षात ठेवा. जर समजा सूत्र जर लक्षात नाही राहिलं तुमच्या, तर काय करायचं? एकूण पायऱ्या किती दिल्या? 80. त्याच्या पुढचा नंबर घ्या, गुणेला पुढचा नंबर घ्या आणि भागेला 2 करा. बस झालं, तुम्हाला उत्तर येऊन जाणार. किती नारळ लागतील बघा? 3240. किती सोप्याच काढलं आपण. मुलं काय करतात? वाचल्यानंतर कन्फ्युज होऊन जातात. काही घाबरायचे कारण नाही, लक्षात ठेवा. असे जर प्रश्न आले तर तुम्ही सोडवा नक्की. जर तुम्हाला आमचा व्हिडिओ आवडला असेल तर आमच्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. ओके, धन्यवाद.